आपण बऱ्याच वेळा हे ऐकलेलं आहे की वर्तमानात जगायला हवं. भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा जास्त न विचार करता वर्तमान काळात जगायला हवं. वर्तमानातच आपली सर्व शक्ती आहे. कारण केवळ वर्तमानातच आपण नवा विचार करू शकतो, नव्या भावना अनुभवू शकतो. आपण सांगा बरं, आत्तापासून 30 सेकंदानंतरच्या वेळेचा विचार करू शकतो का? नाही. 2 तासाआधी असणाऱ्या भावना आपण पुन्हा आता अनुभवू शकतो का? नाही. आपण केवळ या वर्तमानात विचार करू शकतो आणि केवळ वर्तमानातच आपल्या भावनांची सुद्धा अनुभूती घेऊ शकतो. आणि म्हणूनच सध्याच्या या क्षणाची शक्ती हाच तुमचा परमोच्च बिंदू आहे. तुमचं पुढील जीवन तुमची वाट पाहत आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही घड्याळात बघूच शकता की किती वाजतायत. 6ला 5-10 मिनटं काहीतरी बाकी आहेत. मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे उठून, तर आहोंनी त्यांच्या एक्सरसाइजला सुरुवात केली आहे. थंडीचे दिवस आहेत, कडाक्याची थंडी पडली आहे पुण्यामध्ये, म्हणून आम्ही बाहेर म्हणजेच पहाटे खाली वॉकला वगैरे जायचं धाडस करत नाही आहे. मी जो हा चाकू यूज करते याच्याबद्दल बऱ्याच वेळा कॉमेंट आले आहेत. तर कॅरोटे कंपनीचे माझे हे चाकू आहेत आणि या चाकूला म्हणजे हे जे चाकू मी घेतले, नाईफ्स घेतले ना, तेव्हा 3 घेतले होते, सेट होता त्याचा आणि प्रत्येकाला एक एक कॅपी होती आणि जो माझा सगळ्यात फेवरेट होता ना, पिंक कलरचा, तोच माझ्याकडून लगेच हरवला. उन्हाळ्याचे दिवस होते, कलिंगड आणली जायची घरी आणि कलिंगड कट करण्यासाठी म्हणून तो घेतला होता आणि आय थिंक सो त्या सालीसोबत टाकला गेला कचऱ्यामध्ये आणि होतं असं चुकून. जो फेवरेट होता तोच पटकन हरवला. बरं, याच्यासोबत ना तो चाकू म्हणजे त्या चाकूला धार देण्यासाठीचं जे काही इन्स्ट्रुमेंट असतं, टूल असतं, ते काही मला मिळालेलं नाही आहे. एक कॉमेंट होती एका मैत्रिणीची की ती विचारत होती कॉमेंटमध्ये की तिला मिळालं होतं तसं काही आणि ते कसं यूज करायचं. तर मला मिळालेलंच नाही आहे याच्यासोबत, त्यामुळे मला काही आयडिया नाही आहे. आणि घेऊन मी 3-3.5 वर्षे झाली, म्हणजे नवीन घरी राहायला आल्या मी हे चाकू घेतले होते. तर अजूनही धार कायम आहे. तुम्ही पाहिलंत आत्ता. बाय द वे, हा व्लॉग बुधवारचा आहे. मला ना गुरुवारचा व्लॉग पटकन शेअर करावासा वाटला, म्हणून मी तो अगोदर केला आहे आणि हा पाठीमागे ठेवला आहे. कारण या दिवशी मी प्रॉपर व्लॉगिंगच केलेलं नव्हतं. थोडासाच हा म्हणजे छोटा व्हिडिओ बनला आहे. मॉर्निंग रुटीनच फक्त मी यामध्ये शेअर करते आहे तुमच्यासोबत. तर या काही ना चपात्या आहेत ज्या रात्रीच्या आहेत. मी पहिल्यांदा गरम गरम चपात्या करून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये रात्रीच्या उरलेल्या चपात्या तूप लावून भाजती आहे. बरं, लिटरली 4 चपात्या होत्या. तर सांगा बरं, इतक्या साऱ्या चपात्या वेस्ट थोडी ना करणार आहोत आपण. आणि अशा पद्धतीनं तूप लावून खरपूस सगळीकडून छानपैकी मी भाजून घेणार. साईडला गुळसुद्धा मी चिरून ठेवला आहे. तर चपाती, गूळ, तूप लावून भाजलेल्या चपाती खरपूस, त्यामध्ये गूळ घालून आता ही ब्लेंडरला मी फिरवून घेणार आहे. मस्त असा मलिदा रेडी होतो. यामध्ये बडीशोपही टाकायची असते, पण मी विसरली आहे. वेलचीसुद्धा आपण टाकू शकतो, मस्त होतो. पण मलिदाचा लाडू वगैरे मी करणार नाही आहे. जस्ट हे ब्लेंडरला फिरवून घेणार आणि या दोघांना दुधासोबत आजचा ब्रेकफास्ट म्हणून हे मी खायला देणार आहे. चपाती बिलकुल वाया घालवायची नाही. आणि खरं सांगू का, कधी कधी मुद्दाम एक्स्ट्राच्या चपात्या करून हा असा मलिदा केला जातो. बस झालं का एवढं? बघा, 2 चपात्यांचं आहे. आता एक भन्नाट अशी भाजी बनवते आहे. ही भाजी ऑलरेडी मी बऱ्याच वेळा माझ्या व्लॉगमधून दाखवली आहे, जी आमच्या गावाकडची फेवरेट आहे आणि आहोंची तर ती खूप 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 आवडती लाडकी भाजी आहे. म्हणूनच मी जेव्हा केव्हा ही बनवते ना, थोडी जास्ती बनवते. का माहिती आहे? सकाळी या काळ्या हुलग्याची उसळ बनवते. याला काळा हुलगा बोलतात आमच्याकडे, तुम्हाला मी सांगितलं आहे खूप वेळा. तर उसळ बनवायची आणि ही जी काही उसळ असते ना, ती इतकी टेस्टी बनलेली असते, ती उरते जास्तीची बनवल्यानंतर. मग काय करायचं, रात्री नॉर्मल त्या उसळीमध्येच भाताला फोडणी द्यायची. बाकी काही घालायची गरज नाही. म्हणजे ना एक्स्ट्राची मिरची, ना बटाटा, ना कांदा, ना टोमॅटो, काही ॲड नाही करायचं. फक्त ती उसळ. आणि आता तर माझ्याकडे प्युअर इंद्रायणी तांदूळ आहे, त्या तांदळाचा मी भात केला होता. सॉरी, मी ते नंतरचं शूट नाही केलं. दुपारनंतर मी खूप बिझी झाले आणि मी व्लॉगिंग केलंच नाही. म्हणजे लिटरली मला कधी कधी कंटाळा येतो व्लॉगिंगचा, खरं सांगते मी. मग सतत कॅमेरा ऑन करणं, ती
अँगल सेट करणं, शूट करणं नको वाटतं. असं वाटतं कधी कधी ना रिलॅक्स करावं, मग मी सोडून देते. तर म्हणूनच ते राहून गेले. पण सांगते मी तुम्हाला, आता ही जी काही कढाईमध्ये तुम्हाला उसळ दिसते ना, इतकी यम्मी झाली होती की व्हाईसवर करताना सुद्धा मला आता ही उसळ बघून पाणी सुटले तोंडाला. फक्त प्रॉब्लेम हाच होता, या हुलग्यामध्ये 2 प्रकारचे हुलगे आहेत. एक पटकन शिजतो तर एक पटकन शिजतच नाही. काय चाललंय आहो? भाजी थंड करायला. तो शिजलाच नाही राव तो. नाही नाही, हे अगोदर भिजत घालावं. 24 तास भिजवायला लागतो हा सुकवलेला. आणि थंडीच्यामुळे थंड पाण्यात भिजलाच नाही. 5 मिनिटं बाकी आहेत बघा फक्त तुमच्याकडे. ठीक आहे. झालंय बऱ्यापैकी थंड. थंडीत अशा कुडकुडीत फॅन लावलाय. बाकी डब्बा रेडी आहे. बरं, प्रोटीन पावडर खोललीच नाही की? मी खोलते. चालू करते मी आजपासून. चलेगा. प्रोटीन कमी पडते. चलो. ओके, बाय बाय, सी या. Fold your legs, little bit distance between your legs, and inhale and lift up, exhale. खूप छान. Hold it, straight your elbow, hold it, hold it. Normalize your breath and just exhale and down. Straight your leg, straight your hands and Om Room Suryaya Namaha. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Om Rem Bhanve Namaha. Inhale, exhale, inhale, exhale, hold, inhale, exhale, inhale, exhale, hold. असल्या थंडीमध्ये खरं तर अजिबात म्हणजे अजिबात इच्छा होत नाही की थंड पाणी चेहऱ्याला लावायचं. पण काय करणार, सकाळी आंघोळ केलेली असते. योग करून आल्यानंतर फ्रेश होऊन स्किन केअर करणं गरजेचं आहे. सकाळी फक्त मी मॉइश्चरायझर लावून जाते. आणि ना, मी या वेळेला सेथाफिलचं नाही तर दुसऱ्याच ब्रँडचं, म्हणजे तेही चांगलंच आहे, इक्वल टू सेथाफिलच आहे, एक मॉइश्चरायझर ऑर्डर केले. आणि आजपासून जेव्हा केव्हा असं वाटेल की ब्रेकफास्ट आपल्याला हाय प्रोटीन होत नाहीये, अशा वेळेला म्हणून मी प्रोटीन पावडर पण मागवली आहे. कोणती आहे, तिचा काय रिझल्ट येतोय माझ्यावरती शेअर करेनच मी. तर आता स्किन केअर करून घेणार आणि मग माझा ब्रेकफास्ट म्हणजे काय, तर प्रोटीन पावडर घेणार आहे मी. आज माझ्या आवडीचा ब्रेकफास्ट नव्हता, तुम्ही पाहिलं ना सकाळी, ते मी नाही खाऊ शकत. गूळ, चपाती आणि तूप. हॅलोनिक ॲसिड जेव्हापासून घेतले ना तेव्हापासून मी डेली यूज करते, AM आणि PM दोन्हीमध्ये, आणि छान वाटतं. फक्त हा जो ड्रॉपर आहे यामध्येच पहिले 2-3 थेंब घ्यायचे. टेकवायचा नाही ड्रॉपर. खाण्यापिण्याची, झोपण्याची आणि ॲडिशनल त्याला ही अशी जर का काळजी घेतली स्किनची तर स्किन चांगली राहतीये. हे कळालंय मला, जरा उशीरच कळालंय पण ठीक आहे. There's no way to speak or reach out my hand, watching the paper slowly unfold.
बॉक्स अजून ओपन नाही केलेला. चला अमेझॉनचा बॉक्स ओपन करूया आणि त्यातून मॉइश्चरायझर नवीनवाला काढूया. हे जुनंवालं सेटाफिलचं आहे. हे बघा संपलंय पूर्णपणे. अपटून थोडंसं निघेल यामध्ये, पण आत्ता मला नवीन वापरून पाहायचंय कसं आहे. चलो. बरं, हेच का मी ऑर्डर केलंय तर हे ना प्रितिशला डर्मॅटॉलॉजिस्टनी सजेस्ट केलं होतं. त्याची स्किन खूप कोरडी आहे आणि त्याच्यासाठी त्याला हे मॉइश्चरायझर इंटेन्सिव्ह मॉइश्चरायझिंग क्रीम ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनसाठी आहे. आता माझी ऑइली स्किन आहे तरी पण मग मी हे का ऑर्डर केले तर सध्या हिवाळा आहे आणि माझी आता ऑइल सोडत नाहीये स्किन, थोडीशी कोरडीच वाटते म्हणून मग मी हे ऑर्डर केले. पर्टिक्युलर खरं तर हे मी प्रितीसाठी ऑर्डर केले. हे मला जर का नाही सूट झालं तर मग मी दुसरं मागवेल, पण मला असं वाटतं हिवाळ्यासाठी हे बेस्ट आहे. हे डॉक्टरांनी दीनानाथमध्ये प्रद्युम्न वैद्य म्हणून डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, त्यांना आम्ही दाखवलं होतं तेव्हा त्यांनी हे सजेस्ट केलं होतं प्रितीशसाठी. म्हणून मी हिवाळा आहे म्हटलं त्याच्यासाठी, त्याची स्किन कोरडी पडते तर त्याच्यासाठी म्हणून खरं तर हे मी ऑर्डर केले. आता मीही हेच यूज करणार आहे. डबल कुठे ऑर्डर करू ना. खूपच काही वाटलं तर मग मी करेन माझ्यासाठी. I'm hushing the dog on the chain. I'm running up stones on the edge of the bank. Rally the troops for another refrain. I sing this softly to myself. I sing this softly to myself. ही जी काही प्रोटीन पावडर मागवली आहे आणि मी आज पिते ही काही रेग्युलर आम्ही पिणार नाही, कधी कधीच घेणार आहोत. आणि अशी काही ती एवढी हार्मफुल वगैरे नाही आहे. आम्ही प्रॉपर याचा अभ्यास करूनच मागवली आहे. बरं, पहाटे उठायचं, स्वयंपाक आवरायचा, छान अंघोळ करायची, योगा क्लास अटेंड करायचा, त्यानंतर येऊन प्रॉपर स्किन केअर करायचं आणि पुन्हा उरली सुरली कामं आवरायची. असं सध्याचं माझं मॉर्निंग रुटीन सुरू आहे. अगदीच हेल्दी ठेवण्याचा मी प्रयत्न करते. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हे रुटीन कसं वाटतंय तुम्हाला तेही नक्की सांगा. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. बाय.